कोरेगाव पोलिसांच्या भूमिकेविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची भेट घेऊन निवेदन सादर। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या लासुर्णे तालुका कोरेगाव येथील निवासस्थानी बेकायदेशीररित्या प्रवेश करून कोरेगाव पोलीस ठाण्यातील शिपाई अक्षय सुरेश शिंदे यांनी एका गुन्ह्याबाबत चौकशी केली। एकूणच आमदार शशिकांत शिंदे यांच्या बदनामीचा हा प्रयत्न आहे। या प्रकरणी तात्काळ कोरेगाव पोलीस ठाण्यासह संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे। पक्षाचे युवा नेते साहिब शशिकांत शिंदे यांच्यासह पक्षाचे तालुकाध्यक्ष घनश्याम शिंदे, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य संजय पिसाळ, किसनवीर साखर कारखान्याचे माजी संचालक अरुण माने, कोरेगाव बाजार समितीचे माजी सभापती ॲडव्होकेट पांडुरंग तथा पीसी भोसले, कोरेगाव नगरपंचायतीतील विरोधी पक्षनेते हेमंत आनंदराव बर्गे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष प्रीतम बर्गे, गणेश धनावडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गुरुवारी दुपारी 4 वाजता पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले व घडल्या प्रकाराबाबत संताप व्यक्त करत सविस्तर माहिती दिली। आमदार शशिकांत शिंदे यांचे पत्र देखील यावेळी पोलीस अधीक्षकांना सादर करण्यात आले। कोरेगाव पोलीस ठाण्यात बुधवारी दुपारी दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस शिपाई अक्षय सुरेश शिंदे याने बेकायदेशीररित्या बुधवारी दुपारी आमदार शशिकांत शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन चौकशी करण्याचा प्रकार केला आहे। हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे। वास्तविक पाहता एखाद्या लोकप्रतिनिधीच्या घरी जात असताना त्या लोकप्रतिनिधीला त्याबाबतची कल्पना पोलीस अधिकाऱ्यांनी देणे अथवा पत्रव्यवहार करणे हे क्रमप्राप्त असते। मात्र अशी कोणतीही कल्पना न देता कोरेगाव पोलीस ठाण्याकडून असा प्रकार घडला असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे। पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून बदनामी करण्याचे षडयंत्र सुरू आहे। व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा हा प्रयत्न असून कोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये एकतर्फीपणाने यंत्रणा काम करत असल्याचे दिसून येत आहे। संबंधित पोलीस शिपाई अक्षय शिंदे हा एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता असल्याप्रमाणे चौकशी करण्याचे कामकाज करत आहे। बंगल्यातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा सर्व प्रकार स्पष्ट दिसून येत आहे। एकूणच सर्वसामान्य लोकांना त्रास देण्याचा प्रकार सुरू असून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यासह कोरेगाव पोलीस ठाण्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी घटनेची बारकाईने माहिती घेतली। पोलीस उपाधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे याविषयी चौकशी सोपवली जाईल। त्यांचा अहवाल आल्यानंतर आणि त्यात संबंधित कर्मचारी दोषी आढळल्यास त्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली। दरम्यान तत्पूर्वी साहिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दुपारी कोरेगाव पोलीस ठाण्यात ठिय्या मांडत पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली। संबंधित पोलीस कर्मचारी आता कोठे आहे, त्याला कोणी आदेश दिले होते, आपण कोणती कारवाई केली, या प्रश्नांना निरीक्षक बल्लाळ यांनी अत्यंत जुजबी उत्तरे दिली। पोलीस निरीक्षक बल्लाळ हे केवळ चर्चा करत असून कोणतीही कारवाई करणार नाही हे लक्षात येताच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी साताऱ्यात धाव घेत पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची भेट घेतली आणि वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली। 28 जुलैला पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून आंदोलन। दरम्यान कोरेगाव पोलिसांकडून घडल्या प्रकाराबाबत आमदार शशिकांत शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी घडल्या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला। पोलीस यंत्रणा एखाद्या राजकीय पक्षाने दिशानिर्देशाप्रमाणे काम करत असल्याचे दिसून येत आहे। पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांची कृती पूर्णपणे चुकीची असून ते पोलीस शिपाई अक्षय शिंदे याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत। सोमवार दिनांक 28 जुलै रोजी मी स्वतः कोरेगावात येत असून पक्षाच्या वतीने पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात येणार असून बल्लाळ यांना जाब विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले। जोपर्यंत पोलीस शिपाई अक्षय शिंदे याच्यावर कडक कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले। प्रहार जनशक्ती पक्षाचे फलटणमध्ये चक्काजाम आंदोलन। महायुती सरकारवर जोरदार टीका। शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमार यांच्या हितासाठी व त्यांच्या प्रश्नांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने फलटण शहरात गुरुवारी सकाळी 10 वाजता चक्काजाम आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर शेतकरी व शेतमजूर सहभागी झाले होते। शहर पोलिसांच्या वतीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता। शेतकरी कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या मागणीला हमी भाव या दोन्ही मागण्यांवर राज्य सरकारकडून म्हणावी अशी ठोस भूमिका बघायला न मिळाल्याने प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनाखाली 24 जुलैला संपूर्ण राज्यभर चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आले होते। यावेळी माहिती सरकारचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या आंदोलनात खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा विद्रोह यावेळी बघायला मिळाला।
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानच आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, संपूर्ण कर्जमाफी करू अशा घोषणा माहितीने दिल्या होत्या. मात्र आता सरकार येऊन 10 महिने होत आले तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी अजूनही या सरकारने केलेली नाही. बच्चू कडू यांनी या कर्जमाफीसाठी 8 दिवस अन्नत्याग आंदोलन केलं. सातबारा कोरा करण्यासाठी पायी पदयात्रा काढून शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका मांडली. मात्र सरकारने दुर्लक्ष केले असा आरोप यावेळी करण्यात आला. शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला, मात्र सरकारकडून समिती स्थापन करतोय असं मिळमिळीत उत्तर मिळाले. खरं तर मागच्या 3 महिन्यात महाराष्ट्रातील 769 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही नक्कीच राज्याची मान शरमेने खाली घालणारी बाब आहे. या पार्श्वभूमीवर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. खऱ्या अर्थानं राज्याच्या शेतकऱ्याला आत्महत्याची वेळ काय येते, शेतकऱ्याला दुबार तिबार पेरणीचं संकट काय येत आहे? कारण शेतकऱ्याला तुमच्यासारख्या नेत्यांची साथ लाभत नाही, त्याचबरोबर निसर्गाशी सामना करावा लागतोय. त्या देशाच्या इतिहासामध्ये आतापर्यंत एकच ऐतिहासिक अशी कर्जमाफी झाली. देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेबांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं आणि निश्चितपणानं 72,000 कोटीची कर्जमाफी करून त्या ठिकाणी आश्वासन पाळलं. आणि म्हणून या राज्य सरकारला आम्ही या ठिकाणी आठवण करून देतोय की खऱ्या अर्थानं राज्याच्या शेतकऱ्याला आत्महत्याची वेळ काय येते, शेतकऱ्याला दुबार तिबार पेरणीचं संकट काय येत आहे? कारण शेतकऱ्याला तुमच्यासारख्या नेत्यांची साथ लाभत नाही, त्याचबरोबर निसर्गाशी सामना करावा लागतोय. नवीन शासन निर्णयानुसार राज्यातील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना मानधन अदा करावे. सरपंच परिषदेचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना साकडे. राज्याच्या ग्रामीण भागामध्ये राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना प्रामाणिकपणे पोहोचवणारे खेड्यापाड्यातील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य नव्या शासन निर्णयानुसार वाढीव मानधन रकमेपासून वंचित राहिले आहेत. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी यामध्ये व्यक्तिशः लक्ष घालून तात्काळ कार्यवाही करावी व न्याय द्यावा अशी मागणी सरपंच परिषदेचे पुणेचे प्रदेशाध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी केली आहे. भोसले यांनी गुरुवारी दुपारी 4 वाजता याबाबत स्थानिक पत्रकारांना माहिती दिली. मुंबईत मंत्रालयात मंत्री गोरे यांची भेट घेतली असून त्यांना निवेदन सादर केले आहे. सरपंच परिषद पुणे महाराष्ट्राने सर्व पदाधिकाऱ्यांनी गेल्या वर्षी आम्ही राज्य शासनाकडे युद्ध पातळीवरती मानधन वाढीसाठी प्रयत्न केले. त्या निमित्ताने आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी सरपंचांना आत्ता असणाऱ्या मानधनाच्या दुप्पट मानधनावर करून शासन निर्णय पारित केला. परंतु त्या शासन निर्णयानुसार या ठिकाणी 7 ते 8 महिन्यामध्ये मानधन सरपंचांचे जमा झालेले नाही आणि जुन्या GR नुसार सरपंच आणि उपसरपंचांचे मानधन सुरू आहे. तर साधारणपणे शासन निर्णय झालेला असताना नव्या शासन निर्णयानुसार जर मानधन मिळत नसेल तर तो सरपंचांच्यावरती नाहक अन्याय होत आहे आणि शासन निर्णय झालेला पारित करणं हे महाराष्ट्र शासनाचं काम आहे. आणि त्वरित या ठिकाणी ग्रामविकास मंत्री या राज्याचे जयकुमार गोरे साहेब यांनी तो निर्णय पारित करावा आणि सरपंचांचं वाढीव दराने मानधन द्यावं. तसंच सदस्यांना गेल्या 2-3 वर्षापासून भत्ता मिळालेलाच नाही, तो भत्ताही कार्यतत्पर या ठिकाणी सदस्यांचा भत्ता ग्रामपंचायतच्या खात्यावरती जमा करावा. ग्रामविकास मंत्र्यांना तसं पाहायला गेलं तर या ठिकाणी त्यांचं काम सध्या अतिशय उत्कृष्ट सुरू आहे. आत्ताच पंढरपूरची वारी झाली, विठ्ठलाची वारी पहिल्यांदाच इतके सुंदर नियोजन आदरणीय जयकुमार गोरे भाऊंच्या माध्यमातून झालेलं आहे. ते अतिशय राज्यातील सर्व वारकरी संप्रदाय आणि राज्यातील सर्व जनतेनं पाहिलेलं आहे. म्हणून एक चांगले कार्यतत्पर ग्रामविकास मंत्री आम्हा ग्रामपंचायतच्या ग्रामविकासाला लाभलेले आहेत आणि त्यामुळं आम्ही त्यांच्याकडे पाहण्याची सरपंचांची अतिशय चांगली एक भावना झालेली आहे. त्यामुळं सरपंचांचे मानधन शासन निर्णय झालेला असताना सुद्धा देणं उचित होतं, परंतु मिळालेलं नाही. तरी आमची ग्रामविकास मंत्री आदरणीय गोरे साहेबांना विनंती आहे, या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सर्वांना विनंती आहे की सरपंचांचे मानधन कार्यतत्पर द्यावे आणि सरपंचांना सहकार्य करावे. तसेच आमचा एक मागील विषय पेंडिंग आहे, तो सरपंच पेन्शनचा.
या ठिकाणी आमदारांना पेन्शन आहे, खासदारांना पेन्शन आहे. त्रिस्तरीय ग्रामविकासाची रचना, त्यामध्ये लोकसभा, विधानसभा आणि ग्रामसभा दोन सभागृहांना शासन सर्व सुविधा राबवते. परंतु ग्रामविकास ज्यांच्या हातून दोन्ही सभागृहाचं कामकाज ग्रामविकासाच्या मार्फत गावामध्ये चालतं, त्या ग्रामविकासाच्या ग्रामपंचायत तळातले असणाऱ्या सरपंचांना या ठिकाणी कोणतीही सुविधा दिली जात नाही. आणि पेन्शन ही ग्राह्य आहेच, सरपंचांना देणं बंधनकारक आहे, ती या ठिकाणी शासनाने द्यावी. आमचा पाठीमागचा अतिशय तळमळीचा हाही मुद्दा आहे. हा विषय शासनाने देण्याबाबत आम्हाला या ठिकाणी मदत करावी. सर्व सरपंच, राज्यातील 2-3 लाख माजी सरपंच आहेत, सर्वांची अगदी तळमळीची इच्छा आहे की सर्व लोकप्रतिनिधींना तुम्ही तुमच्या हातात कायदा असताना करून घेताय आणि तुमचं आम्ही सगळं गाव पातळीवरील काम पाहतो आणि आम्हालाच या ठिकाणी उपेक्षित ठेवता हे बरोबर नाही. मान तालुक्यात एक धक्कादायक प्रकार. शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याकडून शिक्षिकेचा विनयभंग, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल. मान तालुक्यातील भालवडी येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील एका शिक्षिकेचा शिंगणापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याने विनयभंग केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी मसवड पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मसवड पोलीस ठाण्यातून गुरुवारी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार बुधवार दिनांक 23 जुलै 2025 रोजी सकाळी 11:15च्या सुमारास जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भालवडी येथे ही घटना घडली. पीडित शिक्षिका त्यावेळी शाळेतील आपल्या कर्तव्यात हजर असताना शिंगणापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असणारा वैद्यकीय अधिकारी प्रमोद नारायण नारायणे राहणार मारडी याने प्राथमिक शाळेत येऊन पीडित शिक्षिकेला हाताने मारहाण केली, तसेच शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता पीडित शिक्षिकेबरोबर असभ्य वर्तन करत विनयभंग केला आणि त्यांच्या हातातील खडू फेकून देत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. या घटनेमुळे एक शासकीय कर्मचारी दुसऱ्या शासकीय कर्मचाऱ्यावर अशा प्रकारचा हल्ला करत असल्याने प्रचंड संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी शिक्षिकेच्या फिर्यादीवरून डॉक्टर प्रमोद नारायणे याच्या विरुद्ध विनयभंग, शासकीय कामात अडथळा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार फडतरे तपास करत आहेत.